महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते शरद पवार. महाराष्ट्राचा सह्याद्री, द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार. समाजात महिलांचं प्रमाण जवळपास निम्म असलं तरी सामाजिक राजकीय उतरंडीत त्या शेवटच्या स्तरात होत्या असं चित्र 30 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात दिसत होतं. या महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, समान संधी मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी सर्वप्रथम स्वतंत्र महिला आयोग सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला तो तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी. त्या काळात स्त्री स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या चळवळी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत होत्या. त्या सर्वांना सोबत घेऊन त्या प्रयत्नांना कायदेशीर अधिष्ठान देण्याचे काम केलं ते पवार साहेबांनीच. महिलांना संधी मिळाली की त्या त्यांच्या अंगभूत गुणाच्या जोरावर जिद्दीनं, प्रामाणिकपणानं मिळालेल्या संधीचं सोनं करतात. फक्त आपण त्यांच्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, यावर शरद पवारांचा ठाम विश्वास. महिलांचं जीवनमान उंचवायचं असेल तर त्यांना शिक्षणाच्या संधी द्यायला हव्यात, सामाजिक बंधनातून त्यांना सोडवायला हवं आणि कायद्यानं त्यांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळायला हवं, असं पवारांचं मत होतं. त्यामुळंच चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर शरद पवारांनी 1993 मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना केली. राज्यभरातल्या महिला संघटना आणि महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या सहभागातून पहिलं सर्वसमावेशक महिला धोरण 1994 मध्ये आकाराला आलं. विशेष म्हणजे तेव्हा देशात कुठेही महिला धोरणाचं कसलंच चिन्ह नव्हतं. महिला धोरण आखताना त्यांनी प्रामुख्यानं महिलांचं सबलीकरण, शिक्षण आणि आरोग्य यावर अधिक भर दिला. जुन्या सामाजिक बंधनात अडकलेल्या महिलांच्या न्याय्य हक्कासाठी नवीन कायदे बनवले. शरद पवारांनी महिला व बालविकास हा नवा स्वतंत्र विभाग सुरू केला. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम या विभागाच्या वतीनं राबवल्या गेल्या. सर्व स्तरातील महिलांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचेल याकडे त्यांनी लक्ष दिलं. निरक्षर किंवा कमी शिकलेल्या महिलांसाठी गावातल्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून कामापुरतं साक्षर बनवण्याचा निर्णय पवारांनी घेतला. शिक्षण अर्धवट सुटलेल्या मुलींसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू केले. उच्च तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी 25% जागा राखीव ठेवल्या. 12वी पर्यंतच्या लांबून शाळेत येणाऱ्या मुलींना STचा पास मोफत केला. शरद पवारांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळावा यासाठी त्यांनी कायदा केला. यामुळं अनेक महिलांना मोठा आधार मिळाला. त्याशिवाय महिलांविषयीच्या खटल्यांचे निकाल त्वरित देण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणं, पोटगी, मालमत्ता, हिंसा, घटस्फोट अशा दाव्यांमध्ये कोर्ट फी माफ करणं, कायद्याविषयी मोफत सल्ला देणं, देवदासींना निर्वाहासाठी अनुदान देणं अशा अनेक कल्याणकारी योजना पवारांनी आखल्या. पवारांनी शासकीय, निमशासकीय संस्थांच्या सेवा भरतीत महिलांना 30% आरक्षण दिलं. दिवसभराची बालसंगोपन केंद्र व पाळणाघरे स्थापन केली. त्यांनी इंदिरा गांधी आवास योजनेतल्या घराला पतीबरोबर पत्नीचेही नाव जोडले. महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यांनी गरजू महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी बचत गटाच्या चळवळीला बळ दिलं. राज्यातल्या महिला बचत गटांना 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं. बचत गटांना बाजारपेठा मिळवून दिल्या. शरद पवारांनी महिलांना पोलीस दलात नोकरीची संधी दिली आणि पुढे 1991 मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री असताना त्यांनी तिन्ही सैन्य दलात महिलांना प्रवेश देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या या महिला धोरणानं महिलांच्या विकासासाठी, सबलीकरणासाठी मजबूत पायाभरणी करून दिली. या निर्णयामुळे महिलांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा या बाबतीत इतरांच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगली सुधारणा झाली. शरद पवारांचा हा निर्णय म्हणजे महात्मा फुल्यांसह अनेक समाजसुधारकांनी महिला सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांच्या परंपरेतलं कालसुसंगत पुढचं पाऊलच म्हणता येईल.